होळीसाठी जर तुम्हाला स्नॅक करायचे असेल किंवा मुलांना काहीतरी खायला द्यायचं असेल तर आपण असा पदार्थ बनवू, ते म्हणजे आलू टिक्की, जे खायला खूपच चविष्ट व करायला एकदम सोपी, कमी वेळात तयार होते आणि वरून एकदम क्रिस्पी व आतून खूपच सॉफ्ट होते, जशी रेस्टॉरंटमध्ये मिळते अगदी तसेच। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा किलो आलू उकडलेले आहेत आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। आलू थंड झाल्यानंतर ते असे हाताने बारीक करून घेऊ, सॉफ्ट होईपर्यंत व्यवस्थित चुरून घेऊया। आता एक वाटी तांदूळाचे पीठ घ्यायचे, त्याने आलू टिक्की वरतून छान क्रिस्पी होते। चवीनुसार मीठ घेतले, 1 चम्मच चाट मसाला, 2 ते 3 हिरवी मिर्च बारीक कट करून घेतलेली आहे, 1 चम्मच लाल मिर्च पावडर, खूप सारा कोथिंबीर। आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ। मिश्रण योग्य ते तयार झालेलं आहे। सर्वात पहिले हाताला पाणी किंवा तेल लावून घ्यायचे, त्याने काय होते, जे मिश्रण आहे ते हाताला अजिबात चिटकणार नाही। आता असे गोल आकाराचे आलू टिक्की बनवून घ्यायची। तुम्हाला जर आकार बदलायचा असेल तर तुम्ही बदलू शकता। अशा प्रकारे आपण सर्व आलू टिक्की बनवून घेऊ। आलू टिक्की गोल आकाराची बनवून घेतली। आता आलू टिक्की तळून घेऊया। त्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून घेतले, मीडियम गॅसवर गरम होण्यासाठी ठेवून देऊ। तेल गरम झालं, आता तेलामध्ये एक एक करून आलू टिक्की तळूया। दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत तळूया। ब्राऊन कलर येईपर्यंत दोन्ही बाजूंनी उलटपुलट करून घ्यायचे, त्याने आणखीन क्रिस्पी होईल। तुम्ही पाहू शकता आपली आलू टिक्की खूपच छान आणि क्रिस्पी झालेली आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्ही पाहू शकता किती छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आलू टिक्की तयार झालेली आहे। आता आपण प्लेटमध्ये काढून थोडेसे हाताने मोडून घेऊ। याने काय होते, दही आणि खटाई व्यवस्थित याच्यामध्ये पसरते, त्याने आणखी चांगली टेस्ट येते। आता दही टाकून घेऊ। मला दही खूप आवडते म्हणून मी जास्त दही टाकते। आता खटाई टाकू, थोडे अनारचे दाणे, बारीक केलेला कोथिंबीर, बारीक केलेले टोमॅटो, आणखी वरून दही, बारीक शेव। पाहू शकता किती छान आलू टिक्का तयार झालेला आहे। याला पाहून नक्कीच तोंडाला पाणी आलं असेल। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा, कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। अशाच रेसिपीवर पुन्हा भेटू।